सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील कालावल खाडीतील अनधिकृत वाळू उपशाविरोधात तळाशील ग्रामस्थांचे आंदोलन 5व्या दिवशी सुरू आहे। महसूल प्रशासनाने वाळू माफियांवर कारवाई करावी, अन्यथा आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा ग्रामस्थांनी दिलाय। रेवंडी जेटी समोरील कालावल खाडीपात्रात ग्रामस्थांनी होड्या उतरवत महिलांचं आंदोलन छेडलंय। अनधिकृत वाळू उपशामुळे किनाऱ्याची मोठ्या प्रमाणात धूप होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। रेवंडी येथील वाळू माफियांना महसूल प्रशासनाचे पाठबळ असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। जोपर्यंत अनधिकृत वाळू उपसा बंद होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा देखील ग्रामस्थांनी दिला आहे। तहसील मधील महिला व पुरुष ग्रामस्थ या ठिकाणी गेल्या सोमवारपासून 30 तारीखपासून वाळू विरोधात आंदोलन सुरू आहे। तरी पण प्रशासनाच्या मदतीने या ठिकाणी अनधिकृत वाळू उपसा या खाडीत तहसील समोर खाडीत चालू असतो। काल या ठिकाणी 2 वाळू उपसा करणाऱ्या बोटी तहसील ग्रामस्थांनी पकडलेल्या होत्या। त्याची माहिती आम्ही पोलीस प्रशासन आणि महसूल मध्ये दिलेली होती। हरित न्यायालयाने खाडीतला वाळू उपसाचा पट्टा बंद ठेवलेला असताना सुद्धा अधिकाऱ्यांच्या हप्तेखोर अधिकाऱ्यांच्यामुळे या ठिकाणी वाळू उपसा चालू आहे। मुजोर जे वाळू उपसा करणारे व्यावसायिक आहेत त्यांची आम्हाला वाळूवर धमकी येत असते। त्याचबरोबर त्या धमकीची कुठलीही पोलीस प्रशासन आणि महसूल याची कुठलीही दखल घेत नाही। काल या ठिकाणी 2 वाळू भरलेल्या बोटी होत्या, त्यांच्या त्या ठिकाणी पंचनामा न झाल्यामुळे त्यांनी त्या बोटी रातोरात त्या दुसरीकडे पळवून या ठिकाणी आम्हाला या ठिकाणी न्याय देण्यासाठी आजपर्यंत या ठिकाणी कुठलाही प्रशासनाचा अधिकारी आमच्या आंदोलन सुरू आहे त्यावेळी भेट घेतली नाही आहे। आणि जर अशीच आमची त्याची कुठलीही दखल न घेतल्यास यापुढे अजून आमचं आंदोलन तीव्र होईल। या ज्या समोर ज्या महिला बसल्या आहेत ज्या महिला बसल्या आहेत त्या महिला खाडीपात्रातून आंदोलन करतील आणि तर त्यावेळी इतर काय दुखापत झाली किंवा अपघात घडला तर त्याची जबाबदारी पूर्ण प्रशासनाची राहील। तहसील ग्रामस्थांचा जय असो, तहसील एकजुटीचा जय असो, गोपाल कृष्ण महाराज की जय। वाळू व्यावसायिक मुर्दाबाद, वाळू व्यावसायिक मुर्दाबाद।